कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा मोठा दावा, तर 5 ते 50 कोटींची ऑफर असल्याची कासलेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा। मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नसल्याची टीका। आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये, आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही, राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। एका रक्ताची 4 माणसं घरात असल्यास भांडण्याला भांडं लागतंच, महायुतीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांचं भाष्य। खळखळ असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण असल्याची ही प्रतिक्रिया। आपलं लक्ष बीएमसी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, तर यू-टर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। ठाकरेंची ढ टीम म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका, मनसे भाजपच्या बी टीम या आदित्य ठाकरेंच्या टीकेला देशपांडेंकडून प्रत्युत्तर। फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तर वरळी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा मेसेज, वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। पीएनबी घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक, तर भारताच्या विनंतीवरून चोक्सीला बेल्जियममधून अटक झाल्याची सूत्रांची माहिती। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती, चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी या ठिकाणी दाखल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपालांकडून बाबासाहेबांना अभिवादन। शेतकऱ्यांसाठी पुढील 2 दिवस चिंतेचे, तर राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, पश्चिमेपासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या वैद्यकीय समितीची बैठक, कार्यवाहीचा हा अहवाल पुणे पोलिसांना जाणार, ससूनच्या अहवालानंतर आता पुणे पोलीस काय कारवाई करणार त्याकडे लक्ष। डॉक्टर घैसास यांना दिलेल्या नोटीशीवर आयएमएचा आक्षेप, अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं, रुग्णालयाची चौकशी व्हावी, आयएमएचं स्पष्टीकरण। एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई करायचा भार लादण्याचा प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळताच लालपरीचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता। महाविद्यालयातील सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आता बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय, तर नव्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय कठोरपणे लागू होणार। पाणी टंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोरवेल महापालिका ताब्यात घेणार, टँकर चालकांच्या संपानंतर पाणी टंचाई असल्यामुळे महापालिकेचा निर्णय, वॉटर टँकर असोसिएशनचे पदाधिकारी सध्या आयुक्तांच्या भेटीला। गुजरातमध्ये समुद्रात 1800 कोटी रुपयांचं 300 किलो ड्रग्ज जप्त, तर गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई। पुण्यामध्ये हातात कोयता घेत तिघांकडून सोसायटीमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न, सिद्रा सोसायटीमध्ये ही घटना सीसीटीव्हीत कैद, रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, बीड जिल्हा रुग्णालयातली घटना, तर रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार। कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% वाढवण्याची तयारी, कर्नाटकच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जातीय जनगणना अहवाल सादर, ओबीसींसाठी आरक्षण 32%वरून आता 51% करण्याची ही शिफारस। कोकणात उन्हाळी सुट्टीतील पर्यटन हंगामाला सुरुवात, सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले, तर हजारोच्या संख्येनं पर्यटक सध्या कोकणात। रशियानं युक्रेनच्या सुमी शहरावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 34 जण मृत्युमुखी, पाम संडे साजरा करण्यासाठी लोक एकत्र जमलेले असतानाच ही घटना। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।